तर प्रवीण पाटील, पिंटू दादा 11 संघाचे संगणक आपण देखील व्यासपीठावर या, विनंती असेल. तर संतोष सर आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार जरूर देणार आहोत. संतोष सर. व्यासपीठावर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण जरूर विनंती असेल. पहिला बॉल वरती फटका फसलाय. पहिला बॉल गोल्डन डकचा शिकार. दुसऱ्या बॉल वरती माफ करा, फलंदाज अखेर बाद झालाय. टिपला झील संपलं बॅटरचा खेळ, विकेटचं बटन. सर पहिला बॉल डॉट होता ना. यस, दिलगिरी व्यक्त करतोय. तर संतोष दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा नेरले संघाचा शंभू ठरलाय. दादा लवकर या, आपल्याला थोडंसं वेळ अपुरा आहे. तर संतोष दादांना विनंती असेल या, आपण कृपया करून आपल्या शुभ हस्ते आपण शंभू, ज्याने मत उत्तम कामगिरीने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. तब्बल 17 धावसंख्येची खेळी करून संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शंभूसाठी. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला मिळेल ती टी शर्ट आपण परिधान करूनच पुढचा सामना केल्याची याची नोंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला धन्यवाद, वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी राहुल राठोड, स्वर्गीय दिबा पाटीलच्या क्रीडांगणावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे यार, खूप चांगला बॉल पडल्यानंतर वेगाने निघालाय. पंचांचं बोट आकाशावरती आहे की काय? बोट आकाशावरती, फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. परतीचा प्रवास होतोय. चला पंच परमेश्वर, पंच प्रत्येक इनिंगला 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे, त्याच्यामुळे फास्ट खेळायचे, वेग घेऊ नका. दोन्ही टीम तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरमध्ये 15 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले, राज आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. जवलाई स्पोर्ट्स ओकोली, नवलाई स्पोर्ट्स ओकोली व त्याच्याबरोबर श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे इथून जो आपण पाहत आहे. आणखीन एक चांगला बॉल यार, खोलवर टप्प्याचा बॉल, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, वेगाने बॉल चाललाय. पडल्यानंतर बॉलला विकेट किपरचा वेध घेतलाय. 5 बॉल मध्ये एकही रन आले नाहीये. या स्पर्धेची पहिली मेडल ओव्हर होईल का? बॉल तयार. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती आलाय. बॉल चालला गॅप मधून, नो डाऊट नो चान्स. फिल्डर धावतायत परंतु बॉल थांबलाय. अखेरच्या मुवमेंटला 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांना षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये मंगेशनं धावा खर्च केल्या, 2 विकेट्स घेतले, 2 चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केलेली आहे. त्यांचा नाही का 12वा? सचिन पाटील. आणखीन एक
परफेक्ट ऑलराऊंडर श्री विठ्ठला देवी स्पोर्ट्स कडवे टीमचे सचिन आलेले आहेत. भरपूर रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. सचिन आलाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. चांगले रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केला या खेळाडूने. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. सचिन तुम्हाला फास्ट खेळायचं, वेळ एकही मिनिट वाया ठेवायचं नाहीये. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. सचिन यांचा पहिला बॉल पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेध. पहिलाच बॉल बॅटरला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती या खेळाडूने प्रभावित केलाय. मागील हंगाम भरपूर गाजवलाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. ॲज अ शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मधून ॲज अ आयकॉन म्हणून हा खेळाडू खेळतो. आणखीन एक चांगला बॉल यार. आणखीन एक चांगला बॉल, कमी गतीचा बॉल यार. वाव, सुपर्ब गोलंदाजी यार. सर तुमच्याकडे जो लाईन आहे गोलंदाजीकडे, अँगल, लाईन आणि रिदम असणं फार गरजेचं आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. सलगचा 3रा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. सचिन पुन्हा निघाले बॉलिंगच्या रनवेवरून. इथे आणखीन एक चांगला बॉल यार. वाव, सुपर्ब डिलिव्हरी यार. सलगचा 4था डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी होते. सचिननं कमबॅक केलाय सटीक लाईन आणि लेंथने. इथे आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल चाललाय, वेगाने बॉल चाललाय. बॉल गुदगुदला करीत अखेर बॉल थांबवलाय. चार धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी सध्या तरी होती. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. शेवटचा बॉल इथे पहा. वाव, काय गोलंदाजी होती यार. सुपर्ब गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केला मंगेशनं 2. त्यानंतर सचिन आले, त्याने देखील 2 धावा खर्च केल्यात. फुटवर्कचा वापर होत नाहीये विजय सर. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असायलाच पाहिजे विजय सर. आपण पाहता योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. मोबाईल मध्ये जर रेंज असेल तर, मोबाईल मध्ये नेटवर्क असेल तर आपण एखाद्यापासून दुसऱ्याकडे संपर्क साधू शकता. क्रिकेटमध्ये फुटवर्कच नसेल तर तुम्ही शॉट सिलेक्शन कशा रीतीने वापरणार. हे सध्या दृश्य क्रीडांगणावरती पाहताय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये परिवर्तन झालंय. सुशांत आलेले आहेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती 4 धावा आलेल्या आहेत. 2 ओव्हरचा की संपलाय. सुशांत यांचा पहिला बॉल मी ते सिंगल, एकही मोठा फटका आला नाही आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून चांगली बाब यार. एकही एक्स्ट्रा रन अजूनपर्यंत खर्च केली नाही आहे. काय गोलंदाजी होते यार. टीमचा जो कॉम्बिनेशन पाहू शकाल. अगदी आपल्याकडचा टप्पा योग्य टप्प्यावरती सटीक आणि लाईनने गोलंदाजी होते. मंगेशने 2 विकेट घेतलेले आहेत. इथे हाफ ट्रॅकर बॉल आहे. त्या बॉलला हुक केलाय. हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय. 6 धावा बुक केलाय. बॉल सीमा पार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. व्हाईट बॉलची सांगता होती. तर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील, पिंटू दादा 11 करंदोशी टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर सन्माननीय सुरेश पाटील, अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सदस्य, त्याचबरोबर संग्रामजी खोत, आपण अशी विनंती करतो आपण या. आपलाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल. विनोदजी मखदूम साहेब आपण या. आपलाही सन्मान आम्ही ते करतोय.
आणखीन एक चांगला बॉल आहे. तर संदेशजी टावरे आपणास विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी पाटील पिंटू दादा 11 करंजोशी टीमचे संघनायक त्यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुरेश पाटील अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य त्यांचाही सन्मान आपण इथे करावा. 12 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल आणखीन एक गती कमी केली आहे. रन मिळणार नाहीये. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धावा. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील हेही इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी आयोजक कमिटी आपणास विनंती करतोय. अनिलजी पाटील साहेबांचाही सन्मान आपण इथे करावा. प्रेमाचं प्रतीक माईशुभदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान झाला पाहिजे आणि तो सन्मान आपण इथे स्वीकारावा. ओव्हर नंबर 4 मध्ये साहिल आलेत बॉलिंग करण्यासाठी. अनिलजी पाटील यांचा सन्मान इथे होतोय. पंचांनी नो बॉल घोषित केलेले आहेत. प्रतीकजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतोय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट लाईन फिल्डर त्या खाली आहे. यावेळी पाहू शकाल मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु फ्रीहिटची संधी होती त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. चांगली कॅच पकडली आहे. सिंगल मीटिंग. त्याचबरोबर प्रदीपजी पाटील हेही इथे उपस्थित आहे. त्यांचा सन्मान आशिष आपल्या उपस्थितीमध्ये प्रदीपजी पाटील यांचा सन्मान आपण इथे करावा. सन्माननीय आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित आहे. संग्राम खोतानी विनोद मगदूम. त्याचबरोबर सुरेशजी पाटील यांचाही सन्मान अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तर सुरेशजी पाटील यांचा सन्मान आपण इथे करावा. सन्माननीय आदरणीय सुरेशजी पाटील यांचा सन्मान आपण इथे करावा. अनिल पाटील आपल्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संग्रामजी खोत हेही इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण इथे करावा. आयोजक कमिटी आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. संग्रामजी खोत आपला सन्मान आपण इथे विनंती करतो आपण या आपला सन्मान इथे या मुख्य व्यासपीठावरती होतोय. प्रकाशजी जाधव आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचा आहे. अशोकजी पाटील आपण या आपलाही सन्मान आपण इथे होतोय या मुख्य व्यासपीठावरती. शैलेश आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा.
25 झाले. 25 धावा धावफलकावरती आहे. तर विनोदजी मगदूम यांचाही सन्मान इथे होतोय मुख्य व्यासपीठावरती. इथे फटका चांगला आहे. कव्हरला खेळलाय फटका, परंतु बॉल वेगाने चाललाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा इथे वेगाने मिळत आहे. 27 धावा धावफलकावरती आहे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस मी विनंती करतोय श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव. तर त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11 जुगाई टीम. दोन्ही संघाचे संघनायक, दोन्ही टीमचे संघनायक आपण या टॉस साठी विनंती करतोय. सह्याद्री 11 जुगाई त्यांच्या विरोधामध्ये श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव. दोन्ही टीमचे संघनायक तर सन्माननीय आदरणीय संदीपजी पाटील, स्वरूप डेअरी फार्मचे संदीपजी पाटील आपणास विनंती करतोय आपण इथे या. आपलंही स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. संदीपजी पाटील आपण कुठे असाल तर आपण या. अखेरच्या मुवमेंटला शेवटचा बॉल आणि शेवट अखेर गोड झालाय. बॉल सीमा पार, आक्रमण आलाय. षटक इथे संपलाय. पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धाबा बनवलेल्या आहेत 35 36 धाबाचं आव्हान इथे आहे. येणारे 24 बॉल आणि 36 धाबा आता तुम्हाला बनवायच्या आहेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. चला टॉस साठी जरूर आम्ही विनंती करतोय. दोन टीमचे कॅप्टन, पहिल्या सामन्याचा विजेता संघ जो आपण पाहिला श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव, आणि दुसऱ्या सामन्याचा विजेता संघ सह्याद्री 11 जुगाई. दोन्ही टीमचे कॅप्टन जरूर आपल्या समवेत जोडले जातील. तर विनंती असेल उपस्थित मान्यवर प्रदीपजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण कृपया करून टॉस का बॉस मंचावर आमच्या समवेत जोडायचं आहे. एक सामना जिंकलेला संघ जरूर आपल्या समवेत पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीची लढत अ गटातील पाहायला मिळेल. अतिशय उत्कृष्टरित्या वेलेमध्ये सामने जरूर आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य आयोजन मोरिया स्पोर्ट्स या संघाचं जरूर पाहायला मिळतोय. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ असते. एका बाजूला आपण पाहतोय 11 जोगाई आहे, दुसऱ्या बाजूला आपण तर टॉस केला जाईल. हेड आणि टेल्स 20 रुपयाचा कॉइन. टेल इज कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय आपण. आपल्याला पुन्हा पहिला एकदा अभिनंदन असेल. आणि टॉस जिंकला आपला निर्णय का असेल? धन्यवाद. आमचा निर्णय क्षेत्ररक्षण असेल. आता आपल्याला 3 षटकांचा सामना खेळावा लागेल याची आपण देखील नोंद घ्या. आणि पहिला सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास आपला किती वाढलाय? पहिला सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढतोच. आता आम्ही ज्या पहिल्या सामन्यात चुका झाल्यात त्या पुन्हा करणार नाही आणि याच्यापुढे चांगला खेळ करू. अजून पहिल्या सामन्यामध्ये समोरच्या संघाचा आपण विचार केला तर कॅप्टन स्वतः मॅन ऑफ द मॅच, त्याच्या खेळीवर आपण काय सांगाल आणि त्याला रोखण्यामध्ये आपण यशस्वी ठराल का? मी प्रयत्न तर करू आणि वारणा मानगाव टीम खूप चांगली आहे. आम्ही आता आमचा बेस्ट देऊ. हा सामना महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकल्यानंतर सेमीफायनलचा आणि एका बक्षिसावर नाव कोरण्यासाठी जरूर आपल्याला प्रयत्न करावा लागेल.
एकत्रित इथे आपण विचार केला तर सकाळच्या सत्रापासून आपण खेळ करतोय, या क्रीडांगणाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन हे आयोजनही खूप छानच असतं आणि असंच आयोजन करत राहा हीच इच्छा आहे. आपल्याला शुभेच्छा असतील. आपण जाऊया आता. टॉस हारलात आपण, जर टॉस जिंकला असता तर आपलं डिसिजन काय असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं पहिल्यांदा. परंतु आता विरोधात गेलाय तर किती धावसंख्येचा पल्ला या पहिल्या 3 षटकामध्ये आपल्याला करावा लागेल? 40 ते 45 धावापर्यंत आम्ही खेळायचा प्रयत्न करू, तेवढा डिफेंडेबल राहू. या स्पर्धेतील पहिला मॅन ऑफ द मॅच आपण झालात. एकत्रित या क्रीडांगणावर खेळण्याचा अनुभव या पहिल्या सामन्यामध्ये आणि या आयोजनाबद्दल आपण जर विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर आपली स्पर्धा चालू झाली, परंतु एकत्रितरित्या विचार करता सर्व संघांनी सहकार्य केलं. आणि आयोजकांबद्दल काय आपलं व्यक्तिगत मत असेल? खूप छान आयोजन आहे. लवकरात लवकर सामने उरकत आहेत. चांगली खेळपट्टी सगळ्यांना उपलब्ध करून दिली. कडवे टीमचं अभिनंदन यासाठी. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मात्र आपल्या समवेत आमचे परम मित्र राहुलजी राठोड सर जुडले जातील. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा त्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहोत. याच दरम्यान आपण पाहतोय निनाई वॉरियर्स या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. एक सन्मान त्यांचा आपण प्रकाश तर या शिरगाव संघाचा आपण सन्मान करणार आहोत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे मात्र दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवर आपण जरूर आमंत्रित करूया राहुल राठोड सरांना. तर धन्यवाद. आपण सन्मान चिन्हाकडे इथे जातोय. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान झालाच पाहिजे आणि तो सन्मान इथे होतोय. सन्माननीय आदरणीय अशोकजी पाटील, अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सदस्य, आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. अशोकजी पाटील साहेब, आपण या. आपला सन्मान आयोजक कमिटी, आपण सन्मान आपण इथे करावा प्लीज, विनंती करतोय. सन्माननीय आदरणीय अशोकजी पाटील साहेबांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रकाशजी जाधव साहेब, कडवी गावाची सुपुत्र प्रकाशजी जाधव साहेब, आपण या. आपलाही सन्मान इथे होतोय. प्रकाशजी जाधव साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संदीपजी पाटील, स्वरूप डेअरी फार्म शिराळे आलेले आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय संदीपजी पाटील, स्वरूप डेअरी फार्म शिराळे, त्यांचा सन्मान इथे होतोय या मुख्य व्यासपीठावरती. इथे पहा, सॉफ्ट हँडने हलक्या हाताने ढकललाय, बॉल चाललाय, गलीमधून प्रोटेक्शन आहे, सिंगल वेगाने कन्वर्ट होते. 36 धावाचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहत आहे. 2 बॉल मध्ये धावा आल्यात. 5 स्क्रीन वरती पाहू शकाल. स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत झी क्रिक च्या माध्यमातून या वाहिनीवरती प्रेक्षक आनंद घेत आहेत. तुमचं स्वागत आहे. यस सर, 3 बॉल झालेत. दिलगिरी व्यक्त करतोय. 3 बॉल झालेत. 5 धावा झालेल्या आहेत. इथे कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ द पेस, चांगला बॉल आहे. पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेट. चांगली अंपायरिंग आपण पाहू शकाल. दोन्ही पंचांची अंपायरिंग पाहताय भरपूर चांगली राहिली आहे. तिन्ही पंच आमच्या बरोबर जुडलेले आहेत. 5 धावा धावफलकावरती. इथे आणखीन एक चांगला बॉल आहे, परंतु शॉट थर्डमॅनला बीट करून चालला विकेट किपरच्या मागे. बॉल सीमा पार. पंचांचा इशारा आलाय की हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चौकार. बाईचा इशारा आलाय.
9 धावा धावफलकावरती आहे. प्रशांत पाटील सध्या बॅटिंग करतोय, विद्यमान अध्यक्ष म्हणून ज्याची ओळख आहे. बॉल तयार. इथे आणखीन एक चांगला बॉल आहे. प्रशांत पाटीलला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपलाय. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केले 9. 18 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. फास्ट खेळायचंय. सामना जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये परिवर्तन झाले. ओमकार आलेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. बॉलिंग करण्यासाठी 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आलेत. फिल्डिंग मध्ये परिवर्तन झाले. फिल्डिंग मध्ये यावी बदल केलाय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, शॉट एक्स्ट्रा कव्हर. 18 बॉल 27. पहिला बॉल. वाव, सुपर डिलिव्हरी यार. कमबॅक केलाय. पडल्यानंतर बॉल न घेतलाय. विकेट किपरचा वेट फलंदाजाला बीट केलाय. विश्वासला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 17 मध्ये 27. बॉलिंग चांगली होते. बॉल तयार. इथे फटका उडवलाय परंतु फाईन लेगला चाललाय. बॉल वेगाने एक टप्पा घेत बॉल सीमा पार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. धाबा झालं 13 धावा. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावर आहे. 16 मध्ये करायचे आहे 23. बॉलर तयार. लेफ्ट मोर द विकेटने. ओहो, क्या बात है. चोख प्रत्युत्तर यार. टिट फॉर टैट. ईट का जवाब पत्थर से. तू शेर तो मैं सवा शेर. हे बॅटल पाहत आहे. कम बॅक केला आहे. आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल झालाय मिड विकेटला. गॅप मध्ये काढलाय. गॅप मधून बॉल सीमा पार. आणखीन एक हवाई हल्ला. एक टप्पा घेत बॉल आर पार. सीमा रेषा पार. आलाय चौकार. धावा झाल्या 17 धावा. आता 14 मध्ये धावा करायच्या 19. चौदा बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा झालीत. 14 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक गॅप मध्ये काढायचा प्रयत्न. वाव, सुपर फटका यार. सलगचा पाहू शकाल. दुसरा चौकार आलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिकाम्या जागा भरा. गाळलेल्या जागा भरा. अखेर बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एकवीस धावा धावफलकावरती आहे. 13 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. बॉल तयार. इथे आणखीन एक स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल चाललाय. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिकडे होते. मी ते सिंगल षटक संपलाय. दोन षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 22. 12 मध्ये करायच्या 14. मित्रांनो, तर सन्माननीय आदरणीय शिरगाव गावाचे सुपुत्र सन्माननीय रणवीरजी निरटे, आपणास विनंती करतो, आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आदरणीय रणवीरजी निरटे, शिरगाव गावाचे सुपुत्र, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये.
12 बॉल मध्ये 14 करायचे आहेत आणि इथे पाठवलाय पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आता 11 बॉल मध्ये 8 धाबांची आवश्यकता आहे. आणखीन एक आसमानी टोला. वाव क्या बात है. वाव सुपर्ब यार. चुलीवरची तवा आणि विश्वास दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या बाबा. क्या बात है. काय फटका ठोकलाय. लाजवाब यार. वेस्टर्न लाइन में ट्रेन में लगता है उसे धक्का कहते हैं. क्या बात है. हवे के साथ लगता है उसे छक्का कहते हैं और अकेले दम पर जो रन बनाता है उसे हुक्मी एक्का कहते हैं. क्या बात है. काय फटका ठोकला यार. लाजवाब यार. 34 झाले. 2 धावांची आवश्यकता आहे. लागोपाठचा तिसरा षटकार ठोकेल का हा प्रश्नही पडलाय आणि शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होती. विश्वास आलाय आपल्या टीम वरती. विश्वास दाखवला या खेळाडूने. आता 9 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. इथे वाव सुपर्ब यार. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. यावेळी टिपला जाईल. विकेटचं बटन. फलंदाज बाद. विश्वासला माघारी परतावा लागेल. बॅटिंग चांगली केली आहे. लाजवाब आहे. 7 बॉल मध्ये 2 धाबांची आवश्यकता आहे. सह्याद्री 11 येळवण जुगाई टीम कृष्णान टीम निर्णयाची अंमलबजावणी करा. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या. 7 मध्ये 2 करायचे आहेत. इथे फटका चांगला खेळलाय. कव्हरला खेळलाय. सुपर से ऊपर. आजच्या दिवसातला सर्वात देखणा फटका. सामना फिनिश. अगदी षटकाराने हा सामना फिनिश केला आहे. शेवट गोड